पद्मानने पद्मौरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसी पद्माक्षी येन सौख्यम लभाम्यहम। नमस्कार, मी सायली देशपांडे। आत्ता आपण जी ऋचा ऐकली ती ऋचा होती ऋग्वेदातील, आणि कुठल्या सूक्तातील ही ऋचा होती हे आपल्याला आतापर्यंत लक्षात आलंच असेल। आपल्या सगळ्यांच्या परिचित असलेलं सूक्त ज्याचं नाव आहे श्री सूक्त। रोजच्या पूजेमध्ये किंवा अभिषेकाच्या वेळी आपण श्री सूक्ताने देवीला अभिषेक करतो। या सूक्तांची रचना वैदिक काळात झाली हे जरी खरं असलं तरी सुद्धा आज आपण सोप्या भाषेमध्ये स्तोत्र हे जसं संबोधतो त्याचप्रमाणे सूक्त हे सुद्धा देवतांच्या स्तुतीपर कवनांनीच भरलेले आहे। या श्री सूक्ताचा तत्सम असलेला अनेक सूक्तांचा अभ्यास वर्गाच्या अंतर्गत आम्ही घेणार आहोत। या श्री सूक्तामध्ये जी ऋचा तुम्ही आत्ता ऐकली त्याचा अर्थ आपण थोडा बघूया। पद्मानने, पद्म कमळ, आनन याचा अर्थ होतो मुख। कसे आहे त्या लक्ष्मीचे मुख तर त्या कमळाप्रमाणे आहे। पद्म उरू, जिच्या उरू या त्या कमळाप्रमाणेच कोमल आहेत। पद्माक्षी, जिचे नेत्र हे कमळाप्रमाणेच आहेत। पद्मसंभवे, संभवे याचा अर्थ जिथनं ती उगम पावते किंवा जिथे तिचा निवास आहे, अशी कमळामध्ये निवास करणारी अशी ती लक्ष्मी आहे। तन्मे भजसी पद्माक्षी येन सौख्यम लभाम्यहम। अशा हे देवी, हे लक्ष्मी माते, तू मला प्रसन्न होऊन मला सुखकारक सगळं जे असेल ते प्रदान कर। अशा अनेक विनंत्या, अशा अनेक वर्णनांनी युक्त असलेली ही सूक्त अतिशय आल्हाददायी आपल्याला दिसून येतात। या सूक्तांचा अभ्यास आणि त्यातल्या अर्थगर्भतेकडे आपण जे बघणार आहोत ते जर जाणून घ्यायचं असेल तर निश्चितपणे हा वर्ग तुम्ही जॉईन करा। धन्यवाद।